नमस्कार प्रशिक्षणार्थी, सुस्वागतम। आपण या सत्रामध्ये शिवण मशीन वापरण्याचं योग्य तंत्र शिकणार आहोत। या सत्राच्या शेवटी शिवणयंत्र, शिवणयंत्राचे प्रमुख भाग आणि शिवणयंत्र चालवताना बसण्याची योग्य पद्धत या सर्व गोष्टी आपल्याला स्पष्ट समजतील। चला आपण शिवणयंत्र समजून घेण्यापासून सुरुवात करूया। शिवणयंत्र वेगवेगळ्या शैली आणि जोडण्या म्हणजेच कॉन्फिगरेशन्समध्ये उपलब्ध आहेत। ही सर्व मशीन्स फूट पेडल अर्थात पायाने चालवण्याची आहेत। बहुतांश शिवणयंत्रे बटन होलसारखी वैशिष्ट्यपूर्ण स्टिचेस तयार करण्यासह विविध प्रकारचे टाके घालण्यात सक्षम असतात। शिवणयंत्र दोन स्रोत म्हणजे सोर्सेसमधून धागा खेचून कापडाला मजबूत स्टिचेस घालतात। त्यासोबतच योग्य सुयांची निवड केल्यास जाड कापडांनाही टाके घालणे सोयीचे होते। विविध कामांसाठी शिवणयंत्रांच्या सुया वेगवेगळ्या लांबी आणि जाडीमध्ये उपलब्ध आहेत। बाजारात विविध मॉडेल्सची शिवणयंत्रे उपलब्ध आहेत। उदाहरणार्थ घरगुती म्हणजे डोमेस्टिक मॉडेल, टेलर मॉडेल, इंडस्ट्रियल मॉडेल, पोर्टेबल म्हणजे सहजपणे कुठेही नेता येणारे आणि कॅबिनेट मॉडेल। शिवणयंत्र खरेदी करताना तुम्ही प्रसिद्ध कंपनीने तयार केलेले मशीन निवडा। शिवणयंत्र हाताने, पायाने म्हणजे स्ट्रेडल किंवा इलेक्ट्रिक मोटरने चालवता येते। हाताने चालणाऱ्या मशीनने चांगले काम होऊ शकते, पण पायाने चालणाऱ्या मशीनपेक्षा तिचा वेग कमी असतो। मशीन पायाने चालवल्यामुळे हात मोकळे राहतात आणि कापड हवे तसे फिरवणे सोयीचे होते। इलेक्ट्रिक शिवणयंत्र उत्तम आहे। सहज आणि जलद गतीने चालत असल्याने हात मोकळे राहून कापड हाताळणेही सोयीचे होते। सर्व शिवणयंत्रातील बहुतांश भाग बऱ्यापैकी सारखेच असतात। प्रत्येक मशीनला मशीन हेड आणि मशीन बेड असतो। ट्रेडल शिवणयंत्रामध्ये स्टँड आणि त्याचे भाग असतातच। हेडमध्ये टेन्शन नट, टेन्शन डिस्क, आयलेट, थ्रेड टेकअप स्प्रिंग, थ्रेड टेकअप लीवर, थ्रेड गाइड, सुई, प्रेशर फूट, नीडल प्लेट, स्लाइड प्लेट, नीडल बार, प्रेशर बार, स्टिच रेग्युलेटर लीवर, स्टिच रेग्युलेटर लॉक स्क्रू, बॉबिन वाइंडर थ्रेड गाइड, बॉबिन वाइंडर, बैलेंस व्हील, स्पूल पिन, नीडल क्लॅम्प, प्रेशर फूट स्क्रू, फीड डॉग आणि फेस प्लेट हे भाग असतात। टेन्शन नट वरील थ्रेड आरपार जाईपर्यंत टेन्शन युनिटमधील डिस्कवरील ताण म्हणजेच टेन्शन घट्ट करतो। टेन्शन डिस्क ही साधी यंत्रणा आहे। यामध्ये दोन आतील बाजूने गोलाकार म्हणजे कॉन्केव डिस्क, कॉन्व्हर्स बाजू एकमेकांच्या विरुद्ध येतील अशा रीतीने बसवलेल्या असतात। धागा या दोन डिस्कमधून जातो। स्प्रिंग आणि नटच्या सहाय्याने धाग्याचा ताण म्हणजे टेन्शन नीट केले जाते। यामुळे डिस्क म्हणजेच धाग्यावरील दाब वाढतो किंवा कमी होतो। आयलेट शिवताना शिवण दोऱ्याला धरून ठेवण्याकरता जागा देतो। थ्रेड टेकअप स्प्रिंग हुकनं ओढलेला धागा बाहेर काढतो आणि धाग्यावरील ताण कमी करतो। थ्रेड टेकअप लीव्हर शिवणयंत्राच्या आर्मच्या बॉडीला बसवलेले असते। याला पुढील बाजूने वर खाली करता येते। लीव्हरची दोन कार्ये असतात, सुईमध्ये धागा भरणे आणि शटलने तयार केलेला लूप घट्ट करणे। थ्रेड गाइड
धागा रिळावरून म्हणजे स्पूलवरून सुईकडे नीट जाण्याकरता धरून ठेवतो. निडल. शिवणयंत्रांच्या सुया म्हणजेच निडल्स वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. वापरण्याच्या उद्देशानुसार सुयांची निवड केली जाते. कापडाचा पोत कसा आहे आणि त्यासाठी शिवणाचा धागा कोणता वापरला जाणार आहे यावर सुईची साईज ठरते. सुईच्या वरच्या भागाला शांक म्हणतात, तर खालील भागास शाफ्ट म्हणतात. शांकची एक बाजू सपाट असते आणि दुसरी बाजू गोलाकार असते. गोलाकार बाजूस खाच म्हणजे ग्रूव्ह असते. टाका तयार करण्यासाठी ती धाग्याला मदत करते, तसेच धाग्याचे अतिरिक्त घर्षण होऊ देत नाही. प्रेशर फूट प्रेशर बारला जोडलेला असतो आणि खाली केल्यावर कापड धरून ठेवतो. नीडल प्लेट किंवा थ्रोट प्लेट ही छिद्रे असणारी अर्धवर्तुळाकार प्लेट आहे. तिच्यातून सुई आरपार जाते. स्लाइड प्लेट बॉबिन केस काढण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी ही चौकोनी आकाराची प्लेट मागे पुढे करता येते. नीडल बार हा स्टील रॉड असतो. हा क्लॅम्पच्या सहाय्याने सुईचे एक टोक धरून ठेवतो. प्रेशर बार प्रेशर फूटला धरून ठेवतो. स्टिच रेग्युलेटर स्टिचची लांबी नियंत्रित करतो. काही रेग्युलेटरना उलट्या बाजूने स्टिच घालण्यासाठीही सेट करता येते. बॉबिन वाइंडर थ्रेड गाईड बॉबिनला धागा गुंडाळायला मदत करतो. तसेच बॉबिन धाग्याने पूर्ण भरल्यावर काही वाइंडर धागा घेणे आपोआपच थांबवतात. बॅलन्स व्हील मशीन चालवण्याकरता अप्पर ड्राईव्ह शाफ्टला फिरवते. परिणामी सुई आणि हुकची स्टिच किंवा टाका निर्माण होईल अशी हालचाल होते. स्पूल पिन धाग्याचे रीळ धरून ठेवते. नीडल क्लॅम्प सुईला जागेवर धरते. सुई काढताना किंवा जोडताना सैल किंवा घट्ट करता येते. प्रेशर फूट लिव्हर प्रेशर फूट वर खाली करण्यासाठी प्रेशर बारला बसवण्यात आलेला लिव्हर असतो. फीड डॉग नीडल प्लेटच्या खाली बसवलेला दातेरी भाग शिवताना कापड पुढे करण्यासाठी मदत करतो. फेस प्लेट हे बाजूने काढता येणारे कव्हर आहे. नीडल बार प्रेशर बार आणि थ्रेड टेकअपमध्ये ऑइलिंगसाठी जागा देतो. बेड हा मशीनचा सपाट भाग आहे. त्याखाली फीड डॉग बसवलेला असतो. तिथेच शटल आणि खालील धागाही असतो. बेड आणि शिवणयंत्राचे हेड स्टँड पेलून धरतो. यामध्ये ड्राईव्ह व्हील, बेल्ट गाईड, ड्राईव्ह व्हील क्रँक, पिटमन रॉड, ट्रेडल आणि लेग्ज असतात. ड्राईव्ह व्हील बेल्टच्या सहाय्याने चाक फिरवते. बेल्ट गाईड बेल्टला जागेवर ठेवण्यासाठी ड्राईव्ह व्हीलमधील जागा. ड्राईव्ह व्हील क्रँक ड्राईव्ह व्हील फिरवते. पिटमन रॉड ट्रेडल आणि ड्राईव्ह व्हील क्रँकला जोडणारी धातूची दांडी किंवा रॉड. ट्रेडल मशीन चालवण्याकरता पायाने ऑपरेट करायचा सपाट भाग. लेग्ज स्टँडला आधार देण्यासाठी वापर होतो. आता शिवणयंत्रावर काम करताना बसण्याची योग्य पद्धत शिकूयात. बसण्याची योग्य आणि अयोग्य पद्धत कळण्यासाठी बरोबर दिलेली चित्रे म्हणजेच पिक्चर्स पहा. खांदे वाकवू नका किंवा मशीनच्या बाजूने पुढे वाकू नका. शिवणयंत्राच्या सुईला समोर ठेवून तुमचे शरीर मध्यभागी ठेवा. तटस्थपणे ताठ बसा. पाठीचा कणा त्याच्या नैसर्गिक एस आकारात ठेवा आणि खांदे सैल ठेवा. मशीनवर शिलाई करताना उजेड किंवा खिडकी तुमच्या डाव्या बाजूला असावी. स्टूल किंवा खुर्चीची उंची तुमच्या शारीरिक उंचीनुसार असावी. म्हणजे शिवताना तुमच्या कमरेचा भाग पुढे झुकू देऊ नका.
स्टूल किंवा खुर्चीच्या काठावर न बसता मध्यभागी बसा. तुमच्या कपड्यांचा मशीनला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या. ट्रेडलवर तुमच्या पायांची पोझिशन योग्यपणे सेट करा. फ्लाय व्हील आणि ट्रेडल व्हीलवर बेल्ट नीट बसवा. आपण शिवण मशीन वापराचं योग्य तंत्र या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आता तुम्हाला शिवणयंत्र, शिवणयंत्राचे मुख्य भाग आणि बसण्याची योग्य पद्धत या गोष्टी समजल्या असतील.